जय ओबीसीच्या घोषणांनी शहर दणाणलं. बीडच्या एल्गारात अहिल्यानगरात पेटलं राजकारणाचं नवीन समीकरण. पुढे काय होणार? ओबीसींचा महाआवाज उठला. बीडमध्ये होणाऱ्या ओबीसी समाजाच्या महाएल्गार मेळाव्यासाठी आज अहिल्यानगर हादरलं. टिळक रोडवरून निघालेल्या शेकडो वाहनांच्या ताफ्यात जय ओबीसी, जय महात्मा फुलेच्या घोषणा घुमल्या. समाजात राग, अस्वस्थता आणि न्यायाची तळमळ सगळं एकाच तालात दिसलं. बाळासाहेब भुजबळ, शरद झोडगे, भगवान फुलसौंदर, अंबादास गारुडकर, अनिल निकम, ब्रिजेश ताठे, अभिषेक चिपाडे यासारख्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ओबीसींचा लढा पेटला आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही अशी ठाम गर्जना देत सकल ओबीसी समाज बीडकडे रवाना झाला आहे. माळीवाडा ते भिंगार, नालेगाव ते नेप्ती, प्रत्येक गल्ली, प्रत्येक चौकातून एकच हाक, आरक्षण आमचं हक्काचं. या मेळाव्यात काय स्फोटक निर्णय होणार हे ऐकून महाराष्ट्र हादरेल. आज अहिल्यानगर मधून माननीय छगनराव भुजबळ यांची जी सभा आहे बीडला, त्या सभेसाठी ओबीसी, सर्व विजंती, सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी आज अहिल्यानगर मधून एकत्र होऊन काही लक्झरी बस, काही फोर व्हीलर गाड्या घेऊन हजारोच्या संख्येने या ठिकाणी बीडला निघणार आहेत. आणि याचप्रमाणे नगर जिल्ह्यातून सुद्धा समता परिषदेचे जे पदाधिकारी आहेत, वेगवेगळ्या तालुक्यातून सुद्धा मोठ्या संख्येने निघणार आहेत. आज या ठिकाणी मान्यवरांनी या ठिकाणी येऊन आपण याच्या बाबतीत आरक्षणाच्या बाबतीत जे काही मुद्दे सर्व आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला भेटणार आहेत. आणि नगर शहरामधून नेहमीच यापूर्वी सुद्धा इंदापूरची सभा असो या अनेक कुठल्या दुसऱ्या सभा असो, मोठ्या संख्येने नगरमधून लोक जातात. नगरमधून बीडकडं जे आमचे ओबीसी समाजाचे जे सर्व कार्यकर्ते आहेत ते यासाठी निघालेले आहेत की जे ओबीसीच्या आरक्षणामध्ये जी काही तफावत निर्माण झालेली आहे ती तफावत दूर करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक एकजुटीने तिथं सर्वजण ओबीसीचे बांधव निघालेले आहेत. हा जो मेळावा आहे, हा मेळावा म्हणजे की ओबीसीच्या ताटामधून जे काही दुसरीकडं वाढलेलं ताट त्यातनं काढून ते दुसऱ्याच्या याच्यामध्ये टाकण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे, त्या प्रयत्न हाणून पाडण्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त संख्येने आज बीडकडे सर्व ओबीसी बांधव निघालेले आहेत. ह्या मेळाव्यामधून एकच साध्य झालं पाहिजे की जेणेकरून आम्ही कोणाला जे करीत नाही किंवा कोणाला आरक्षण न भेटावं या दृष्टिकोनातून आमचा हा एल्गार नाही आहे, परंतु त्यांना मिळावा आणि आमचा आम्हाला राहू द्यावा ह्या दृष्टिकोनातून सर्वजण ओबीसी एकत्रित येऊन आज मोठ्या प्रमाणामध्ये अहिल्यानगरमधून ओबीसी बांधव निघालेले आहेत. आणि हे सक्सेस होईल अगदी निश्चितच प्रामाणिकपणे आमची सर्वांची इच्छा आहे. 2 सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाने जो JR काढलेला आहे तो JR रद्द व्हावा म्हणून आदरणीय नामदार छगन भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली बीडला आज एल्गार मेळावा होत आहे. आणि त्या एल्गार मेळाव्यामध्ये JR रद्द करावा अशी प्रमुख मागणी आहे. नगर जिल्ह्यातून आणि नगर शहरातून मोठ्या प्रमाणात आज समता सैनिक बीडकडे रवाना होत आहेत. 2 सप्टेंबरला, गेल्या महिन्यातल्या 2 सप्टेंबरला जो JR निघाला आहे त्या JRच्या विरोधात संपूर्ण ओबीसी समाज हा आज बीड येथील मेळाव्याला विरोध करण्यासाठी उपस्थित राहणार आहे. आणि छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली इथून पुढची जी आंदोलनं असतील ती एवढ्या जोरात निघणार आहे की तो सरकारला JR रद्दच करावा लागणार आहे. ही फार मोठी मागणी असणार आहे. या मेळाव्यासाठी नगर शहरातून जवळजवळ हजारो सैनिक बीडकडे रवाना होत आहे. आणि ओबीसीचा एल्गार मेळावा हा असाच पुढे चालू राहील अशी मी ग्वाही देतो. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.